नमस्कार. मी डॉक्टर अनिता विनय नागले. आयुर्वेदिक किचन रेमेडीज या माझ्या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण गाईच्या साजूक तुपाचे औषधी गुणधर्म बघूया. गरम गरम उकडीचे मोदक व त्यावर साजूक तुपाची धार किंवा गरम मौसूद पुरणपोळी आणि साजूक तुपाची वाटी, हे ऐकून तोंडाला पाणी सुटले ना? तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला देशी गाईच्या साजूक तुपाचे गुणधर्म सांगते. गाईचे साजूक तूप थोडे पिवळसर रंगाचे असते. सर्व लहानथोर मंडळींनी गाईचे साजूक तूप रोज 1 ते 2 चमचे जेवताना खावे. यामुळे बुद्धी म्हणजे इंटेलिजन्स, स्मरणशक्ती, मेमरी आणि ग्रास्पिंग पॉवर वाढते. आयुर्वेदात या तुपाला मेध्य म्हणजे ब्रेन टॉनिक असे म्हटले आहे. रोज हे गाईचे तूप खाल्ल्याने त्वचेची कांती वाढते, म्हणजे चेहऱ्यावर ग्लो येतो, आवाजात गोडवा येतो. म्हणून गायकांनी गाईचे तूप नियमितपणे खावे. भाजलेल्या त्वचेवर हे गाईचे तूप लावल्याने त्वचेची आग थांबते व जखम भरून येण्यास मदत होते. मासिक पाळीमध्ये स्त्रियांना जर जास्त रक्तस्राव होत असेल तर गाईचे तूप खावे. यामुळे रक्तस्राव कमी होऊन थकवा दूर होतो. रोज 1 ते 2 चमचे नियमितपणे स्त्रियांनी गाईचे तूप मेनोपॉज होईपर्यंत खाल्ले तर मासिक पाळीचा कुठचाही त्रास होत नाही. पुढील रोगांमध्ये गाईचे साजूक तूप खूप उपयुक्त आहे. ताप, नागीण म्हणजेच हर्पीस झॉस्टर, डोळ्यांचे विविध रोग, ॲसिडिटी म्हणजे आम्लपित्त, आर्थरायटिस म्हणजे संधिवात, तसेच मानसिक रोग, अशक्तपणा अशा अनेक रोगांमध्ये गाईच्या साजूक तुपाचे नियमितपणे सेवन करावे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी की हे गाईचे तूप देशी गाईचे असावे. देशी गाईच्या दुधापासून घरी तयार केलेले साजूक तूप हे जास्त औषधी गुणधर्मयुक्त असते. आता गाईच्या तुपाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आपण बघूया. स्त्री आणि पुरुष यांच्यामधील इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व दूर करण्यासाठी गाईच्या साजूक तुपाचा खूप उपयोग होतो. स्त्रीने हे गाईचे तूप नियमितपणे म्हणजे रोज 1 चमचा गाईचे तूप आणि 1 चमचा शतावरी चूर्ण अशा प्रमाणात घ्यावे. पुरुषांनी हे तूप अश्वगंधा चूर्णाबरोबर 1 चमचा या प्रमाणात घ्यावे. यामुळे काय होते तर स्त्री बीज म्हणजे ओव्हम आणि पुरुष बीज उत्तम प्रकारे तयार होते. यामुळे वंध्यत्व दूर होण्यास मदत होते आणि पुढे होणारी संततीसुद्धा म्हणजे मूलसुद्धा बुद्धिमान होते. सर्व वात आणि पित्त रोगांवर हे तूप गुणकारी आहे. त्यामुळे आर्थरायटिसचे जे प्रकार आहेत म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस जो म्हातारपणी होतो किंवा आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, या अनेक वातरोगांमध्ये गाईच्या साजूक तुपाचे रोज जेवताना सेवन करावे. तसेच पाव चमचा सुंठ पावडर आणि गाईचे साजूक तूप 1 चमचा असे सकाळी आणि संध्याकाळी संधिवातासारख्या रोगांमध्ये सेवन केल्याने संधिवात हा खूप कमी होतो, म्हणजेच सांधेदुखी कमी होते आणि सूजही कमी होते. तर फ्रेंड्स, तुम्ही सर्वांनी गाईच्या साजूक तुपाचे रोज सेवन करा. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.